नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल ढगे आणि मी घेतलंय 30 दिवसांचं चॅलेंज. या 30 दिवसामध्ये मी मुंबईत आल्यावर माझ्यासोबत नेमकं काय काय घडलं हे सगळं सांगणार आहे. आजचा दिवस आहे 11वा. तर मित्रांनो, मुंबई हे असं शहर आहे जिथं तुम्हाला सहजासहजी कोणीही सहारा देत नाही. इथल्या लोकांची एवढी धावपळ चालू असते की एखाद्याच्या सुखदुःखाकडे पाहायला कोणाला फारसा वेळ नसतो. खरं म्हणजे स्वतःच्या दुःखालाही मुंबईत जास्त कुरवाळत बसायला जमत नाही. आता मी नव्या रूमवर शिफ्ट झालो होतो. त्या रूमवर एकूण 5 जण राहायचे. तिथले सगळे पोरं गावखेड्यातून आलेले होते, त्यामुळे एकमेकांना ॲडजस्ट करावं लागतंय हे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत होतं. ही रूम 5 जणांची असली तरी कोरोनामुळं सगळे घरी गेले होते. तिथं फक्त एकच मित्र थांबला होता. त्यामुळे मी शिफ्ट झालो तेव्हा आम्ही दोघंच त्या रूमवरती राहू लागलो. रूमवरचा हा मित्र माझ्यापेक्षा मोठा असल्यानं त्याला दुनियादारीची चांगली समज होती. त्यानं मला चांगलं समजून घेतलं. त्यानं काही टेन्शन घेऊ नको, इथं बिनधास्त राहा असं थेट सांगून टाकलं. मित्राच्या या बोलण्यामुळं मला थोडा धीर आला. पण संकट अजूनही संपलं नव्हतं. ही रूम मला फक्त 1 महिन्याच्या बोलीवर मिळाली होती. म्हणजे 1 महिना झाला की मला दुसरीकडं कुठंतरी आसरा शोधावा लागणार होता. त्यामुळं नेमकं काय करावं असा प्रश्न मला सतावत होता. 1 महिन्यानंतर काय करायचं, मला राहायला खोली द्या असं कोणाला म्हणायचं, अशा अनेक प्रश्नांचा गुंता वाढत चालला होता. मला अर्ध्या रात्री सामान घेऊन खोलीच्या बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळं संकट कधीही सांगून येत नाही आणि आलं तरी खचून जायचं नाही, एवढं मात्र मी बऱ्यापैकी शिकलो. नव्या रूमवर शिफ्ट होऊन 3-4 दिवस झाले होते, पण अगोदरच्या रूमवरची भांडणं आणि तो पैशांचा घोळ हे काही माझ्या मनातून जात नव्हतं. दुसरीकडे जेवणाचीही आबाळ सुरू होतीच. पैसे तर भरपूर जायचे, पण पोट काही भरत नव्हतं. नंतरच्या काळात जेवणाचं टेन्शन मिटलं, पण ते कसं शक्य झालं ते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक मारा, शेअर मारा. टाटा, बाय बाय.